Students, now we are going to study the concept of similarity. What is similarity? Simple example we can take, you yourself and your small photograph. Or another example we can take, any state or any nation and its map. These are similar figures. म्हणजे थोडक्यात तुम्ही आणि तुमचा भाऊ जर उभा आहात आणि तुमचा फोटो जर काढला, तुमची उंची ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुमची उंची ही त्या फोटो मध्ये पण दिसते. तुम्ही जर उंच असाल तर तुमची उंची ही तुमच्या भावापेक्षा जास्त दिसेल आणि भावाची उंची ही तुमच्यापेक्षा कमी दिसेल. अशा पद्धतीनं सिमिलॅरिटी आपण उदाहरण घेऊ शकतो. हीच सिमिलॅरिटी आपल्याला ट्रायंगलच्या बाबतीत पाहायची आहे. तर इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, हे दोन ट्रायंगल जर सिमिलर आहेत असं आपण घेतलं तर काय काय कंडिशन असू शकतात. तर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे त्या साइड्सचे रेशो हे इक्वल असतात. म्हणून AB इज टू PQ is equal to BC is to QR is equal to AC is to PR. This is called as corresponding sides of similar triangle. हा झाला शॉर्ट फॉर्म त्याचा CSST. यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे या ठिकाणी करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग एंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. या ठिकाणी आपण अशा पद्धतीचाच करस्पॉन्डन्स घेतलाय, ABC is to PQR or ABC corresponds to PQR. तर त्याप्रमाणे या ठिकाणी अँगल A congruent angle P, B congruent angle Q and angle C congruent angle R. So these are called as corresponding angles of similar triangle. So in this way, this is the similarity in triangles. Now the properties of similarity. So first property is reflexivity. Reflexivity is also called as every triangle is similar to itself. म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा स्वतःला सिमिलर म्हणजे स्वतःला समरूप असतो. मग ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ABC, याचं नाव तुम्ही वाटल्यास ABC च्या ऐवजी ACB जरी लिहिलं तरी तो आणि हा ट्रायंगल एकच आहे आणि ते दोन्ही एकमेकांना सिमिलर आहेत. Then second property is symmetry. If triangle ABC is similar to PQR, then PQR is also similar to ABC. पहिला त्रिकोण हा दुसऱ्याला सिमिलर आहे तर दुसरा त्रिकोण हा पहिल्याला सिमिलर आहे. अशा पद्धतीची दुसरी प्रॉपर्टी आहे. यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. सो ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, triangle PQR similar triangle XYZ, then triangle ABC is similar to triangle XYZ. याला साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर पहिला त्रिकोण हा दुसऱ्याला सिमिलर आहे आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्याला सिमिलर आहे. पहा, रिपीट करतो, पहिला त्रिकोण हा दुसऱ्याला सिमिलर आहे आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्याला सिमिलर आहे. तर पहिला आणि तिसरा हे दोन्ही पण सिमिलर झाले. याचाच अर्थ याच्यावरून आपण पुढे लिहू शकतो की हे तिन्ही ट्रायंगल ABC, PQR आणि ट्रायंगल XYZ हे तिन्ही पण एकमेकांना सिमिलर ट्रायंगल्स होतात. फक्त आपल्याला या ठिकाणी ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी दाखवायची आहे म्हणून आपण या दोघांचाच उल्लेख या ठिकाणी केला आहे. नाउ दिस इज टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो फर्स्ट टेस्ट इज SSS टेस्ट. नावामध्ये त्याचा अर्थ पहा. S हा शॉर्ट फॉर्म आहे साइड साठी आणि A हा शॉर्ट फॉर्म आहे अँगल साठी. या ठिकाणी SSS ते एका त्रिकोणाला तीन बाजू असतात. मग त्या या ठिकाणी तिन्ही बाजूंचा उल्लेख आहे. मग एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सची त्यांचा रेशो हा इक्वल असतो, प्रपोर्शन मध्ये असतात. मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल इन ट्रायंगल PQR and ट्रायंगल LMN. आता पहा, 6 या ठिकाणी 3 आहे म्हणजे याच्या अर्धी किंवा निम्मी बाजू या ठिकाणी आहे. 8 आहे, इथं 4 आहे, याच्या निम्मी बाजू इथे आहे आणि इथं 10 आहे, इथं 5 आहे, याच्या निम्मा भाग या ठिकाणी आहे. मग ज्यावेळेस PQ म्हणतो त्यावेळेस आपल्याला LM म्हणावं लागेल.
याचा अर्थ पी क्यू आर करस्पॉन्ड्स टू एल एम एन, हा झाला करस्पॉन्डन्स. पी क्यू आर करस्पॉन्ड्स टू एल एम एन. दिस इज important. By this correspondence only we can write the corresponding elements of these two triangles. So PQ is to LM. So is 6 is to 3. So it becomes 2 is to 1. Step number 1. Now QR is to MN. That is 8 is to 4, so 2 is to 1. This is step number 2. And third is PR is to LN is 10 is to 5, that is 2 is to 1. Step number 3. See equation 1, 2, 3. The ratio is same, 2 is to 1, 2 is to 1 and 2 is to 1. That means all these three ratios are equal. So from 1, 2 and 3 we can write PQ is to LM is equal to QR is to MN is equal to PR is to LN. Then therefore triangle PQR similar triangle LMN by SSS test. SSS टेस्ट न हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले. यानंतर पुढची टेस्ट आहे SAS. या ठिकाणी पहा साइड अँगल साइड, दोन साइड्सच्या मधला अँगल कॉन्ग्रुएंट आहे. मग या ठिकाणी दिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या या दोन बाजू आहेत, या दोघांच्या मधला कोन म्हणजे हा कोन असणार आहे. मग हे दोन्ही कोन जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता या ठिकाणी करस्पॉन्डन्स घ्यायचा आहे. तर इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD पहा कशा पद्धतीने घ्यायचा. OA ही बाजू इकडच्या OC ला कॉन्ग्रुएंट आहे. मग इकडं AO म्हणलं की इकडं CO आणि AOB असा जर ट्रायंगल घेतला तर इकडं येतो COD अशा पद्धतीनं. मग या ठिकाणी करस्पॉन्डन्स झाला AOB करस्पॉन्ड्स टू COD. आता यानुसार यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे. पहिल्यांदा OA is to OC 2 is to 2, that is 1 is to 1. Step number 1. त्यानंतर OB is to OD, that is 4 is to 4, so 1 is to 1. Step number 2. So from 1 and 2 we can write OA upon OC is equal to OB upon OD. म्हणजेच two ratios of corresponding sides are equal and the angle in between them, that means that angle AOB, angle AOB congruent angle COD, and this angle is vertically opposite angle. So vertically opposite angle. Therefore triangle AOB similar triangle COD by SAS test. Now third test is AA or AAA test. या ठिकाणी याला दोन नाव आहेत, एक तर AA किंवा AAA टेस्ट. तर हे कशामुळे पहा, एका त्रिकोणाचे दोन कोन हे त्याचे जे करस्पॉन्डिंग अँगल असतील दुसऱ्या ट्रायंगलचे त्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यावेळी ते दोन ट्रायंगल सिमिलर होतात. तर पाहू आपण ह्या दोन्ही टेस्टचा उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहोत. तर इन ट्रायंगल
ABC and triangle EDC. पहा कशा पद्धतीने हे नाव लिहिलं आहे. आता मोठ्या त्रिकोणाचा B हा लहान त्रिकोणाच्या D ला कॉन्ग्रुएंट आहे. मग इकडे B लिहिला त्यावेळेस इकडे मध्यभागी D आला. त्यानंतर मोठ्या त्रिकोणाचा C आणि लहान त्रिकोणाचा C हे कॉमन अँगल आहे. हा शेवटी C व्हर्टेक्स आपण शेवटी घेतला. मग उरलेला जो तिसरा व्हर्टेक्स आहे हा आपण पहिल्यांदा घेतला. इथला A आणि या त्रिकोणाचा E हा पहिल्यांदा घेतला. मग या ठिकाणी हे झालं ABC corresponds to EDC. मग measure of angle ABC is equal to measure of angle EDC is equal to 75. Therefore, angle ABC congruent angle EDC. This is one pair of congruent angle. Now, angle C we have to take. Angle ACB congruent. ACB congruent ECD. ECD. This reason we can write common angle. Therefore, triangle ABC similar triangle EDC by AA test. Now, in triangle ABC, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is equal to 180 degree. Measure of angle A plus angle B is 75 plus C is 60 is equal to 180. Now measure of angle A plus 75 plus 60, this will become 135 is equal to 180. So measure of angle A is equal to 180 minus 135. So या दोघांची आता वजाबाकी करायची. म्हणजे ही झाली 45. Measure of angle A is equal to 45. आता पहा हे आपण ट्रायंगल ABC प्रमाणे घेतलं आहे. आता EDC प्रमाणे पाहू. एक कोन 75 चा आहे, दुसरा कोन 60 चा आहे. मोठ्या त्रिकोणात सुद्धा पहा एक कोन 75 चा होता, दुसरा कोन 60 चा होता, तिसरा कोन आला 45 चा. तीच कंडिशन या ठिकाणी पण आहे. याचा अर्थ हा तिसरा जो कोन आहे तो येणार आहे 45 चाच. तर इन ट्रायंगल EDC measure of angle DEC is equal to 45 degree. याला कारण लिहू आपण remaining angle of triangle. मग या ठिकाणी अँगल A आणि या ठिकाणी अँगल E हे दोन्ही 45 अंशाचे झाले. म्हणजेच याचा अर्थ मेजर ऑफ अँगल BAC is equal to measure of angle DEC is equal to 45. Therefore, angle BAC congruent angle DEC. So here already we have taken two pairs of corresponding angles, and this is the third pair, and all these pairs are congruent. Therefore, here we can write triangle ABC similar triangle EDC by AAA test. हे या ठिकाणी न लिहिता आपण या दोन जोड्या आणि तिसऱ्या जोडीसाठी हे जर कॅल्क्युलेशन केलं आणि तिसरी जोडी जर कॉन्ग्रुएंट दाखवली तर आपण AAA टेस्ट न सुद्धा हे प्रूव्ह करू शकतो. पण आपल्याला मिनिमम या ठिकाणी रिक्वायरमेंट काय आहे तर दोन पेअर्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं आहे. सो दिस इज थर्ड एक्झाम्पल. सो two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground
and if the length of the length of shadow of smaller pole is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole at the same time? So this is bigger pole and PQ is smaller pole. So let solution न सुरुवात करायची या ठिकाणी. Let PQ and AB are two poles. Then we can write triangle PQR similar triangle ABC. आता हे कशावरून लिहू शकतो आपण पहा. सूर्य या बाजूला आहे, हा पोल आहे. पोलवर ज्यावेळेस त्यात सूर्यप्रकाश पडतो तर या पोलमुळे त्याची सावली ही इथपर्यंत पडते. मग याची उंची जर कमी असती तर याची सावली जी आहे ती कमी अंतरापर्यंत पडली असती. याची उंची थोडी जास्त आहे, त्याची सावली इथपर्यंत पडली. अजून याची उंची जर जास्त असेल तर त्याची सावली अजून लांब पर्यंत पडेल. म्हणजे जशी याची उंची वाढत जाईल तशी शॅडोची जी लेंथ आहे ती वाढत जाते. म्हणजेच या ठिकाणी त्या प्रमाणात ती लांबी ती शॅडोची लांबी जी आहे ती वाढत जाते. म्हणून या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत हे सिमिलरच राहणार आहेत. मग या ठिकाणी PQ is to AB is equal to QR is to BC. This is corresponding side of similar triangle. तिसरी जोडी घ्यायची गरज नाही आपल्याला. ज्या दोन मेजरमेंटचा उल्लेख या ठिकाणी आकृतीमध्ये आहे त्याच दोन साइड्सच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा वापर या ठिकाणी करायचा आहे. Therefore PQ 4 8, so QR is 6 is to X. Now take cross multiplication. 4 multiplied by X is equal to 6 multiplied by 8. So X is equal to 6 into 8, that is 48 divided by 4. So X is equal to 12. 12, this is in meters. So what is X? X is BC. And what is BC? BC is the length of shadow by this bigger pole. So here we can write, lastly here I will write the answer. So answer, the length of shadow cast by bigger pole is 12 meter. In this way we can solve this example. Here the thing is, here we have to mention what is this figure about, because everything here we are explaining in terms of lines. या ठिकाणी रेषाखंडाच्या सहाय्याने आपण हे सर्व दाखवत असतो. मग हा पोल आहे का टॉवर आहे किंवा अजून कोणती वस्तू आहे हे आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा एक्सप्लेन करावं लागतं अशा पद्धतीने. Now this is example number 4. Here in triangle ABC, AP is perpendicular to BC and BQ is perpendicular to AC. Here these three values are given. We have to find out fourth value. Before that, here again one more thing I left here, that is triangle CPA similar triangle CQB. This we have to prove. So proof, पहा CPA and CQB हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर in triangle CPA and triangle CQB, पहा हा C जो आहे हा अँगल C हा CQB मध्ये पण आहे आणि CPA मध्ये पण आहे. म्हणजे एक जोडी आपल्याला या ठिकाणी अँगल C च्या स्वरूपात मिळाली. मग पहिल्यांदा अँगल C ची जोडी लिहू आपण. अँगल ACP congruent angle
बी सी क्यू याला कारण लिहायचंय कॉमन. आणि आता दुसरी जोडी जी पाहिजे तर पहा CPA मध्ये हा अँगल P90 चा आहे आणि CQB मध्ये हा अँगल Q90 चा आहे. याचा अर्थ ही जोडी कॉन्ग्रुएंट असेल. मग आता P कोण घ्यायचा आहे तर CPA असाच वापर करू आपण याचा. CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB याला कारण इथे द्यायचं both 90 degree. Therefore triangle CPA similar triangle CQB by AA test. करस्पॉन्डिंग अँगलच्या दोन जोड्या वापरल्यात आपण, त्यामुळे या ठिकाणी AA टेस्ट ने हे प्रूव्ह झालं. आता आपल्याला ज्या साइड्स दिलेल्या आहेत, जे सेगमेंट्स दिलेले आहेत त्यांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. AP ची करस्पॉन्डिंग साइड इकडे BQ आहे आणि त्यानंतर पहा दुसरी साइड दिली BQ ही इकडची साइड आहे ती आपण वापरली. त्यानंतर BC त्या सेगमेंट BC ची करस्पॉन्डिंग साइड इकडची AC आहे. मग AC is to BC हे झालं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. याच्या किमती ठेवायच्या. AP 7 BQ 8 is equal to AC is to BC is 12. Now take cross multiplication. So 8 multiplied AC is equal to 12 multiplied by 7. So AC is equal to 12 multiplied by 7 upon 8. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 3 into 7 that is 21 divided by 2 that is 10.5. AC is equal to 10.5 units. Now example number 5. Here this is trapezium PQRS where PQ is parallel to SR and here it is given AR is equal to 5 AP. AR is equal to 5 AP and AS is equal to 5 AQ. This is given and we have to prove SR is equal to 5 AQ. Sorry, PQ. So for that here we have to show that two triangles are similar. मग या ठिकाणी या सर्व बाजू ज्या आहेत AR असेल, AP असेल, AS असेल, AQ असेल, SR आणि PQ या सर्व बाजू कोणत्या दोन त्रिकोणाच्या आहेत हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल. तर हा APQ जर घेतला तर यामध्ये AP, AQ आणि PQ या तीन साइड येतात आणि ASR जर घेतला तर यामध्ये AS, AR आणि SR या तीन साइड येतात. मग हे दोन त्रिकोण आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. मग प्रूफ पहिल्यांदा सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट SR. मग या ठिकाणी ही जी जोडी आहे ही असेल अल्टरनेट अँगलची. मग याचं नाव लिहायचं अँगल QPR कॉन्ग्रुएंट अँगल SRP. याला कारण अल्टरनेट अँगल्स. मग याचंच नाव लिहिताना QPR म्हणण्याच्या ऐवजी QPA म्हणायचं कारण आपल्याला हा त्रिकोण पाहिजे. मग अँगल QPA कॉन्ग्रुएंट अँगल SRP म्हणण्याच्या ऐवजी SRA घ्यायचं. SRA इक्वेशन 1. हेच कोण आहेत फक्त आपण त्याची नावं थोड्याफार प्रमाणामध्ये बदलून अशा पद्धतीने लिहिली आहेत. मग in triangle APQ and triangle ARS, APQ and ARS या दोन
ट्रायंगलचा वापर करायचा आहे. तर अँगल, आता पहिल्यांदा पी चं नाव, अँगल APQ कॉन्ग्रुएंट अँगल ARS, APQ कॉन्ग्रुएंट ARS, हे आहे इक्वेशन 1 वरून, फ्रॉम 1. त्यानंतर दुसरी जोडी ही व्हर्टिकली अपोजिट अँगलची घ्यायची आहे. मग ए चं नाव अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल RAS, याला कारण व्हर्टिकली opposite angles. Therefore, triangle APQ similar triangle ARS by AA test. मग यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या. AP is to AR is equal to PQ is to RS, corresponding sides of similar triangle. याला स्टेप नंबर 2 लिहू आपण या ठिकाणी, ही स्टेप नंबर 2. मग यानंतर आपल्याला AP आणि AR असणारं रिलेशन या ठिकाणी आहे. तर AR is equal to 5AP. Here we can write given. Now AP is to AR. काय केलं पहा, हे AP इथं राहू दिलं, हे AR इकडे खाली घेतलं, हे 5 इकडे खाली येणार आहे, म्हणजे हे होईल 1:5. मग AP is to AR is equal to 1:5. स्टेप नंबर 3. मग फ्रॉम 2 and 3 we can write 1:5 is equal to PQ is to RS. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. RS into 1, RS is equal to 5 multiplied by PQ, that is RS is equal to 5 PQ. Now example number 7. Here quadrilateral ABCD is a parallelogram, this is given, and point E is on side BC, this is given. Here we have to prove DE multiplied by BE is equal to CE multiplied by TE. या ठिकाणी हे दोन गुणाकार सारखे दाखवायचे. याचा अर्थ इथली एक साइड इकडे घेतली तर खाली येईल आणि इकडची एक साइड इकडे घेतली तर खाली येईल. याचा अर्थ दोन रेशो इक्वल व्हायला लागलेत त्या ठिकाणी. मग दोन रेशो जर इक्वल व्हायला लागलेत तर करस्पॉन्डिंग साइड्स चा रेशो इक्वल व्हायला, याचा अर्थ दोन ट्रायंगल हे सिमिलर दाखवावे लागणार आपल्याला. मग या साइड्स ज्या ट्रायंगलचे आहेत ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. मग DE BE, हे DE ही BE, त्यानंतर CE TE, ही CE आणि ही TE. म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. मग या दोन ट्रायंगल मध्ये हा करस्पॉन्डिंग अँगल हा वर्टिकल अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याप्रमाणे कॉन्ग्रुएंट आहे. आता राहिला फक्त दुसरा एक एलिमेंट. आपल्याला त्यासाठी कोणताही दुसरा एक एलिमेंट घ्यावा लागेल, कोणताही एक अँगल घ्यावा लागेल. तर त्यासाठी आपण हा अँगल घेऊ. तर आता या ठिकाणी लिहावं लागेल क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram, म्हणजेच अपोजिट साइड्स आर पॅरलल. तर सेगमेंट CD पॅरलल सेगमेंट AB, CD पॅरलल AB. मग आता अँगल D चं नाव घ्यायचं आहे. अँगल D चं तर DCB कॉन्ग्रुएंट अँगल TBC, याला कारण अल्टरनेट अँगल्स.
मग याचंच नाव DCB म्हणण्याच्या ऐवजी DCE म्हणायचं. अँगल DCE कॉन्ग्रुएंट अँगल TBC म्हणण्याच्या ऐवजी TBE. Step number 1. Now in triangle DCE and triangle TBE, angle DCE congruent angle TBE, this is from equation 1, and the second pair is angle E. आता angle E चं नाव angle DEC congruent angle TEB, याला कारण common angle, therefore triangle DCE similar triangle TBE by test is AA test. मग यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला ज्या पाहिजे त्या घ्यायच्या. तर पहा DE सेगमेंट DE असणारी करस्पॉन्डिंग साइड वापरायची आहे. तर DE is 2, तर DE ची करस्पॉन्डिंग साइड TE is equal to, दुसरं आहे CE. तर CE ची करस्पॉन्डिंग साइड इकडे BE. मग यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. सो DE multiplied by BE is equal to CE multiplied by TE, hence proved. Now this is example number 9. Here in triangle ABC, point D is on side BC, and again one more thing is given, angle BAC is congruent with angle ADC. So here we have to prove CA square is equal to CB into CD. आता CA square म्हणजे काय? CA multiplied by CA. मग यातला एक CA आपण इकडे छेदस्थानी घेतला, इकडचा एक सेगमेंट हा इकडे घेतला, तर इथला रेशो हा इक्वल टू इकडच्या साइडचा रेशो होईल. याचा अर्थ रेशो इक्वल दाखवायचे, म्हणजेच दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आपल्याला या ठिकाणी. मग CB आणि CD, CB म्हणजे मोठी साइड आहे, याचा अर्थ हा मोठा ट्रायंगल, आणि CD म्हणजे ही साइड, याचा अर्थ हा ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर प्रूफ इन ट्रायंगल BAC and triangle ADC, angle BAC congruent angle ADC, this is given. हे दिलेलंच आहे आपल्याला ही जोडी. आता हा जो अँगल C आहे, हा अँगल C ADC मध्ये पण आहे आणि BAC मध्ये पण आहे, तोच. याचा अर्थ हा कॉमन अँगल होईल. मग अँगल C चं नाव अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल DCA, याला कारण कॉमन अँगल. देयरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC बाय AA टेस्ट. मग यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या. तर CA ची करस्पॉन्डिंग साइड CD, त्यानंतर आपल्याला AB ची गरज नाहीये, हा CA झाला. त्यानंतर CB हा इकडे CA, हे झालं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. पुढं CA multiplied by CA is equal to CB multiplied by CD. CA multiplied by CA, that is CA square is equal to CB multiplied by CD.